श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मनस्पर्शामध्ये तुमचे स्वागत. गुरुवारच्या दिवशी चुकूनही करू नका या 10 चुका, अन्यथा लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू, बृहस्पती देव आणि गुरुतत्वाला समर्पित मानला जातो. या दिवशी केलेले काही नियम पाळल्यास घरात सुख, शांती, ज्ञान, धन आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. पण काही चुका अशा आहेत ज्या गुरुवारी टाळाव्यात असे धार्मिक मान्यता सांगते. मित्रांनो, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तर चला पाहूया गुरुवारी करू नयेत अशा 10 चुका ज्या आपल्याकडून होऊ नयेत. पहिली चूक, दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावणे. गुरुवारी देवासमोर किंवा तुळशीसमोर दिवा लावताना त्याचे तोंड कधीही दक्षिण दिशेला नसावे. शास्त्रानुसार दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. गुरुवारी दिव्याची वात नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि गुरुग्रहाचा शुभ आशीर्वाद मिळतो. दुसरी चूक, डोके धुणे किंवा केस कापणे. शास्त्रानुसार गुरुवारी स्त्रियांनी डोके धुवू नये, म्हणजे केस धुवू नये, आणि पुरुषांनी केस किंवा दाढी कापू नये. गुरु हा ग्रह जीवनाचा कारक आहे. गुरुवारी केस कापल्याने किंवा धुतल्याने गुरुग्रह कमकुवत होतो, ज्याचा परिणाम मुलांच्या प्रगतीवर आणि पतीच्या आयुष्यावर होतो असे मानले जाते. यामुळे घरातील सुख समृद्धी कमी होते. तिसरी चूक, नखे काढणे. ज्याप्रमाणे केसाप्रमाणेच गुरुवारी नखे कापणे सुद्धा अशुभ मानले जाते. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे नखे काढण्यासाठी गुरुवार सोडून इतर दिवसांची निवड करावी. चौथी चूक, कपडे धुणे किंवा कचरा काढणे. गुरुवारी घराची मोठी साफसफाई म्हणजे डीप क्लिनिंग किंवा जड कपडे धुणे टाळावेत. विशेषतः घरातील कोलिष्टके काढणे किंवा अडगळीचे सामान बाहेर फेकणे या दिवशी करू नये. यामुळे घरातील लक्ष्मीचा वास कमी होतो आणि अनावश्यक खर्च वाढतो. शक्य असल्यास गुरुवारी फक्त साधी स्वच्छता करावी. पाचवी चूक, लक्ष्मी आणि विष्णूंची वेगळी पूजा. अनेक लोक गुरुवारी फक्त विष्णूंची किंवा फक्त लक्ष्मीची पूजा करतात. पण लक्षात ठेवा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे एकत्र प्रसन्न होतात. विष्णूंशिवाय लक्ष्मीची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून गुरुवारी दोघांची एकत्रित पूजा करावी किंवा सत्यनारायणची कथा वाचावी. यामुळे घरामध्ये स्थिरता येते. सहावी चूक, पिवळ्या वस्तूचे दान चुकीच्या पद्धतीने करणे. गुरुवारी पिवळ्या वस्तूचे, उदाहरणार्थ चणा डाळ, केळी दान करणे खूप शुभ असते. पण स्वतः केळी खाणे या दिवशी टाळावे, कारण केळीच्या झाडात विष्णूचा वास असतो असे मानले जाते. तसेच गुरुवारी कोणालाही उधार पैसे देऊ नयेत. या दिवशी दिलेले पैसे लवकर परत येत नाहीत आणि आर्थिक परिस्थिती बिघडते. सातवी चूक, मीठ वापरणे आणि तामसी भोजन. शक्य असल्यास गुरुवारच्या दिवशी आहारात मिठाचा वापर कमी करावा किंवा उपवास करावा. या दिवशी मांस, मद्य किंवा कांदा, लसूण यासारखे तामसी पदार्थ खाणे टाळावे. सात्विक आहार घेतल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळतो. आठवी चूक, मांसाहार आणि मद्यपान टाळावे. गुरुवारी सात्विक आहार घेणे शुभ मानले जाते. या दिवशी मांसाहार, मद्यपान टाळावेत. त्यामुळे मनाला शांतता मिळते. नववी चूक, केळीचे झाड तोडू नये. केळीचे झाड भगवान विष्णूंना प्रिय मानले जाते. गुरुवारी त्याला पाणी घालणे शुभ, पण तोडणे अशुभ मानले जाते. आणि सर्वात मोठी 10वी चूक, खोटे बोलणे आणि वाद टाळणे. या दिवशी शांतता, संयम आणि सकारात्मक विचार ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. घरात भांडण केल्यास मानसिक तणाव वाढतो. तर मैत्रिणींनो, 10 चुका टाळल्यास आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच दिसतील. भक्ती ही नेहमी श्रद्धेने आणि नियमित करावी.
मग गुरुवारी काय करावे? गुरुवारी नक्की काय करावे तर पहा, गुरुवारी कराव्या अशा शुभ गोष्टी: विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम बृहस्पते नम जप करावा, पिवळे कपडे परिधान करावेत, गरिबांना चणा डाळ, हळद, केळी दान करावे, श्री स्वामी समर्थ किंवा विष्णू मंदिरात दर्शन घ्यावे, गुरुजनांचा आशीर्वाद घ्यावा. तर मैत्रिणींनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. जर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन माहिती घेऊन आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.